नमस्कार. गेला 1 महिना झालं मी व्हिडिओ केला नाही. सगळ्याला विचार पडला असेल की व्हिडिओ ताई का करत नाहीत. पण व्हिडिओ न करण्याच्या मागचं कारण काळाने घात केला आणि मोठा एक आमच्या कुटुंबावर मोठा एक आघात झाला की कार अपघातामध्ये आज 1 महिना कंप्लीट झाला. माझा छोटा मुलगा कार अपघातामध्ये मरण पावला. हा असा काळाने आमच्या कुटुंबावर घात केल्यामुळं गेला 1 महिना झालं कशातच मन लागेना, काहीच करू वाटत नाही. पण म्हणतात ना, गेलं ते गेला, पण राहणाऱ्याला जगणं लागते. आणि आई मी तर आई माझ्यावर तर काय बितली असेल हो. खूप बितली. पण मागं राहणं म्हणजे जीवन जगावंच लागणार आहे. मागं राहणाऱ्याला जीवन जगावंच लागणार आहे. त्या पद्धतीचं आम्ही जीवन जगत आहोत. ना खाण्यात मन आहे, ना राहण्यात मन आहे आणि ना जगण्यात मन आहे. पण देव करो अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण ती वेळ आमच्या कुटुंबावर आली. आज 1 महिना झालं. 1 महिन्यामध्ये आज किती वेळ आठवण काढायची त्याची. अहो, किती वेळ आठवण काढायची. इकडून आलं आई म्हणायचं, तिकडून आलं आई म्हणायचं. आज खरंच मी माझ्या लेकराकडून पोरकी झाले हो, पोरकी झाले. 1 महिना झालं. आज 1 महिना झाला. आज माझं बाळ नजरेच्या आड गेलं हो, नजरेच्या आड गेलं. म्हणून मला काही व्हिडिओ काही असं करावं असं वाटलं नाही. पण आज त्याला 1 महिना झाला. आज कंप्लीट त्याला 1 महिना झाला. म्हणून मी व्हिडिओ काढत आहे. खरंच आमचं काही नुकसान झालं असतं तरी चाललं असतं. आम्ही ते नुकसान भरपाई केली असती. आम्ही सोसलं असतं. आम्हाला कसेही चटके बसले असते तरी चाललं असतं. आमच्या कुटुंबावर काळानं असा आघात करायला नको होता. पण नेतीपुढं कोणाचं चाललंय हो? नेतीपुढं कोणाचं चाललं नाही. त्या परमेश्वरानं जसं ठेवलं तसं राहावं लागतं. आणि नेतीपुढं माणूस सतत नतमस्तकच असतो. कारण नेती ही कुणाच चालूच देत नाही. आणि मी विसरणं तुम्हाला सांगते, मी अंथरुणाहून न उठण्यासारखी माझी कंडिशन. पण गुरुदेवानं मला सावरलं. माझ्या गुरुदेवानी मला सावरलं, मला बळ दिलं मला जगण्याचं. मी सावरत आहे. आम्ही खात आहोत, पीत आहोत, आम्ही जगत पण आहोत. बऱ्या वाईटपणाने आम्ही जगत आहोत. पण माझा छोटा मुलगा, त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आणि माझं पण त्याच्यावर जीवापाड प्रेम. माझा लाडका म्हणायला हरकत नाही. सगळ्याला छोटं बाळ लाडकच असते हो, लाडकच असते. आई ही 2 मुलावर वेगळं प्रेम करू शकत नाही. पण म्हणतात ना की छोटं थोडंसं अनवाळ असते, अवकाळी असते. तसंच माझं जरा प्रेम असल्यामुळं मी जगाला दाखवत नाही दुःख, पण मी त्याला विसरू पण शकत नाही. मी आज नॉर्मली सगळ्यांसोबत जगत आहे, खात आहे, पीत आहे, हिंडत आहे, फिरत आहे. पण त्याला विसरणं माझं आयुष्यामध्ये ज्या दिवशी माझं पान मिटल त्या दिवशीच मी त्याला विसरलो. मायलेकराचं प्रेम लय वेगळं असते हो. आईची माया ही निस्वार्थी माया असते, निस्वार्थी. ती जन्माला घालते त्या दिवशी स्वार्थ नसते. ती पोटात असते त्यावेळेस तिचा स्वार्थ नसते. आणि ती लहानाचं मोठं करते म्हणजे ती कुठला स्वार्थ ठेवून करत नसते.
तसंच माझं जीवापाड माझ्या मुलावर प्रेम. पुण्याला गेला, गाडीमध्ये. आज तुम्हाला सांगते मी, खरंच उद्या होणारी गोष्ट काही सांगू शकत नाही. आपण मागच्या जीवनाचा पूर्ण इतिहास, आपल्या एक एक सेकंद, आपण जन्मापासून तर आजपर्यंत एक एक सेकंद आपण आठवतो. अंतर्धान पडलं तर आपल्याला जीवनात घडलेल्या प्रत्येक एक एक गोष्टीची आठवण तीळ तीळ राहते आणि ती तीळ तीळ आपण आठवण करतो. पण पुढं होणारी माहीत नसते हो, माहीत नसते. आणि तसंच झालं. पुढं होणारा काळ आम्हाला माहिती नव्हता. अचानकच आज 1 महिना झालं, अचानक कॉल आला हो. ज्या वेळेस कॉल आला, अचानक तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय ह्या ठिकाणी म्हणल्यानंतर त्या आईला आणि त्या वडिलाला काय वाटलं असेल हो. रक्ताच्या धारोळ्यात लेकरू पडलेलं. सगळ्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्यासोबत आम्ही राहिलो. नशीब परमेश्वराने एक केलं की 4 दिवस त्याला होश आलं नाही, पण 4 दिवसानंतर त्याला होश आलो. 4 दिवसानंतर होश आल्यानंतर त्यांनी भावाला, वडिलाला, मला, आईला, सगळ्याला बोलला. सगळ्याशी त्यांनी 4 दिवस त्याला होश आलं नाही, पण 4 दिवसानंतर त्याला होश आलो. 4 दिवसानंतर होश आल्यानंतर त्यांनी भावाला, वडिलाला, मला, आईला, सगळ्याला बोलला. सगळ्याशी त्याला बोलता येत नव्हतं, पण जसं बोलता येते तशा त्यांनी गप्पा मारल्या आमच्यासोबत थोड्या थोड्या. आणि त्याला वेदना खूप होत होत्या. सारखी देवाकडे माझी प्रार्थना होती की देवा, त्याला वेदना खूप आहेत, त्याच्या वेदना कमी करा, तो चांगला होऊ द्या. पण नशिबापुढं आमचे हात टेकले आणि एक दिवस असा उजडला. आम्ही रात्रंदिवस, भाऊ, वडील, मी त्याच्या उशा पायथ्याला त्याची सेवा करू लागलो. औषध, गोळ्या, मेडिसिन सगळं देत असताना एका दिवशी खूपच त्याला त्रास झाला हो. माझ्या दुःखामध्ये माझा तालुका, जिल्हा, माझे सगळेजण माझ्या दुःखामध्ये सहभागी झाले. आज 1 महिना झाला तरी मला भेटायला येत आहेत सगळेजण. सगळे मला धीर देत आहेत. पण किती जरी धीर दिला, शेवटी माझं आईचं काळीज हो. शेवटी माझं आईचं काळीज. मी घरच्याला त्रास होते म्हणून मी समोर रडत नाही, पण नॉर्मली राहते, विसरल्यासारखं राहते. पण प्रेम हे विसरू शकत नाही हो माणूस. आज त्यानं पण माझ्यावर लढीवाळ प्रेम केलेलं. 27 वर्ष वय होऊन सुद्धा त्याला 7 दिवसाच्या बाळासारखंच तो राहत होता. तेच हट्ट, तेच लढीवाळ बोलणं. मोठा झाला त्याला वाटतच नव्हतं की मी एवढा मोठा झालो म्हणून. आणि त्याचं ते प्रेम, त्याची ती माया, तो निस्वार्थीपणाचा स्वभाव त्याचा. ज्या वेळेस त्याचे बाबा मार्केटमध्ये जातात आजही, तर मार्केटमधले लोक काय म्हणतात, तुमच्या मुलानं आम्हाला ही मदत केली होती, तुमच्या ती मदत केली होती. वडील आणि भाऊ पण खूप खचले तो. पण म्हणतात ना, पुरुष हे दुःख दाखवू शकत नाहीत, ते दाखवत नाहीत. मनातल्या मनात खूप खचलेत. पण आम्ही त्याच्या सोबत राहून एका दिवशी मात्र काळाने घात केला. फाटेचे 4 वाजले होते. त्याला खूप त्रास होऊ लागला होता.
त्याने माझ्या हाताला हात घातला, त्याच्या भावाचा हातात हात घेत होता तो घडी घडीला. आणि मला म्हणला, आई आई माझ्या इथं किस घे ना ग. मी त्याच्या इथे किस घेतली. एक वेळेस घेतल्यावर मला अजून त्याने इशारा केला, आणखीन एक वेळेस घे ना आई. मी आणखीन एक वेळेस त्याची किस घेतली. मला माझ्या तोंडावरून हात फिरव ग आई. मी त्याच्या तोंडावरून हात फिरवला. वडिलाचा हात एका हातात, माझा हात एका हातात त्याने घेतला. त्याला काय सांगायचं होतं माहिती नाही, पण तो त्यावेळेस बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. घट्ट मिठी मारली. आमच्या दोघांच्या कमरेला हातात हात देऊन कमरेला हात लावला आणि सतत हातात हात देऊ लागला. काळाने घात केला. 4 वाजल्यापासून पहाटे त्रास होत होता. आम्हाला डॉक्टरनी सांगितलं याची क्रिटिकल कंडिशन झालेली आहे आता. आम्ही काहीच करू शकत नाही. आणि सकाळचे 8:30 वाजले आणि त्याची प्राणज्योत मावळली. काय सांगावं, तळपायाखालची माती गेली व सरकली. तळपायाखालची माती सरकली. कितीही नुकसान झालं असतं नाही, मला कोणी म्हणलं असतं की तुझा जीव दे, तुझ्या मुलाला वाचवतो, तर मी माझा जीव दिला असता. पण माझ्या मुलाला मी वाचवलं असतं. पण मी शेवटी हतबल झाले. असा काळाने घात केला हो. काळाने घात झाला आणि माझा 27 वर्षाचा मुलगा आज माझ्या नजरेआड गेला. आज पूर्ण 1 महिना झाला. म्हणून मी आज व्हिडिओ काढला. माझ्या दुःखात तुम्ही सगळेच जण सहभागी आहात. मला मेसेज कॉल सगळे आले. सगळेजण मला धीर देत आहेत. माझ्या घरी दम नाही लोकांना यायला. सगळेजण येत आहेत. गावातले, बाहेरचे, जिल्ह्याबाहेरचे सगळे लोक येऊन भेट देत आहेत. पण म्हणतात ना, दुःख पचवण्यासाठी खरंच सामर्थ्य लागते. आणि ते सामर्थ्य माझ्या गुरुदेवानं, माझ्या माऊलीनं मला दिले. म्हणून मी आज तुमच्या पुढे सक्षम उभी आहे. गुरुदेवाची सेवा, धावा गुरुदेवाचंच करून आम्ही जगण्याचा निर्धार केला दोघांनी. आणि माझ्या मोठ्या मुलाला भाऊ गेल्याचं खरंच दुःख झाले हो. आमच्या कुटुंबाला, माझ्या सुनबाईला, माझ्या नातवाला तर काहीच समजत नाही हो. तो तर खूपच छोटा आहे. पण आमच्या या कुटुंबाला, आमच्या दिराला, जावला, आमच्या नंदाईला, सगळ्यांना आमच्या दुःख झाले हो. आमच्या कुटुंबाला, माझ्या सुनबाईला, माझ्या नातवाला तर काहीच समजत नाही हो. तो तर खूपच छोटा आहे. पण आमच्या या कुटुंबाला, आमच्या दिराला, जावला, आमच्या नंदाईला, सगळ्यांना, आमच्या रक्ताच्या जेवढे नाते आहेत आमचे, त्यांना सगळ्यांना दुःख झाले. जाण्यामुळं खूप दुःख झाले. पण माझी माऊली मला साथ देईल. माझी माऊलीच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येकाला यायचं आहे आणि प्रत्येकाला जायचं आहे. मी पण धीरानं जगेल. माझी माऊली मला सांभाळून घेईल, मला धीर देईल आणि मी जगेल. मी जगेल. मला जगावंच लागणार आहे. आम्ही पती पत्नीनं दोघांनाही गुरुदेवानी धीर द्यावा आणि आम्ही पुढचं आयुष्य आम्ही जगावं, हेच गुरु माऊलीचरणी प्रार्थना करते आणि थांबते. हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला खरंच वाईट वाटेल, तुम्हालाही दुःख वाटेल, पण माझं मन मी हलकं केलं हो. माझं मन मी शेअर केलंय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा.
जास्ती जणाकडे पोहोचवा. खरंच हे परमेश्वरा, तुझ्या चरणी एकच प्रार्थना करते की ह्या सगळ्या सृष्टीतील लोकाला सगळ्याला सुखी ठेव आणि सगळ्याला सुखी. कोणाच्याच आयुष्यात दुःखाचं वादळ नको देवा, कोणाच्याच आयुष्यात दुःखाचं वादळ नको. दुःख सहन करण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते देवा. तुझ्या चरणी एकच गुरुदेवा प्रार्थना करते की या सृष्टीतले सगळे तुझे लेकरं सुखात समाधानानं नांदो, सुखात समाधानानं नांदो. नमस्कार.